गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अवैध वृक्षतोडीवर वन विभागाची धडक कारवाई, आंब्याची झाडे जप्त। अवैध धंद्याविरोधात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याचं दिसून येते। भोकरदनमध्ये गस्तीवर असताना 18 एप्रिल रोजी पारद बुद्रुक परिसरात अवैध वृक्षतोड होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली। या माहितीच्या आधारे भोकरदन तालुक्यातील पारद ते धामणगाव रोडवर तपासणी केली असता या ठिकाणी अवैधपणे आंबा वृक्षाची तोड करून त्याची साठवणूक केल्याचं उघडकीस आलंय। वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैधपणे तोडलेले 17 नग आंबा गोल नग जातीचे वृक्ष आढळून आले। या प्रकरणी करीम शहा राहणार अवघडराव सावंगी या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास वन विभाग करीत आहे। ही कारवाई वन परिमंडळ अधिकारी भोकरदन वायम डोंबळे, वनरक्षक भोकरदन डी.व्ही. पवार, जयाजी शिनगारे, घनश्याम गव्हाणे, मोमीन तडवी यांनी संयुक्तपणे केली आहे। या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।